अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कृपासिंधू स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवर. आज आपण बघणार आहोत मेष राशीच्या जातकांसाठी मे महिन्याचं संपूर्ण राशी भविष्य. हा महिना तुमच्यासाठी कसा असेल, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल, संपूर्ण माहिती जाणून घ्या. शेवटपर्यंत बघा. ग्रह नक्षत्रांचा प्रभाव. या महिन्यात सूर्य वृषभ राशीत आहे आणि मंगल कर्क राशीत प्रवेश करतोय. शनी आपल्या एकादश स्थानात आहे, ज्यामुळे संधी मिळतील पण संयम आवश्यक. राहू केतूचा प्रभाव मानसिक अस्वस्थता निर्माण करू शकतो, पण योग्य उपायामुळे ते टाळता येईल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने महिन्याची सुरुवात थोडीशी त्रासदायक असू शकते. जुन्या आजारांनी डोक्यावर काढण्याची शक्यता आहे, विशेषतः मानसिक तणाव टाळा. योग, ध्यान आणि सकस आहार यावर भर द्या. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तब्येत पूर्ववत होईल. नोकरी व व्यवसाय. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठांचे पाठबळ राहील, मात्र सहकार्यांसोबत संवादात स्पष्टता ठेवा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. नवीन गुंतवणुकीसाठी महिन्याचा दुसरा आठवडा उत्तम. विदेशी संपर्कातून लाभ होण्याची शक्यता. आर्थिक स्थिती. महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढलेला जाणवेल, विशेषतः घरगुती कामांवर. मात्र महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात धनप्राप्तीचे योग निर्माण होतील. जुनी थकीत रक्कम मिळू शकते. सावधगिरीने आर्थिक निर्णय घ्या. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेम संबंधात गोडवा वाढेल. प्रिय व्यक्तीबरोबर काही खास क्षण घालवता येतील. तथापि काही गैरसमज टाळण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. विवाहितांसाठी वेळ संमिश्र आहे. सहवास वाढवण्यासाठी प्रयत्न करा. मूल होण्याचे शुभ योग आहेत. कौटुंबिक घडामोडी. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील, पण वडीलधाऱ्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. घरात काही धार्मिक कार्य किंवा छोटा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. भावंडांबरोबर सुसंवाद ठेवा. मनमिलाऊपणा ठेवल्यास नात्यांमध्ये मजबूती येईल. विद्यार्थ्यांसाठी. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घ्यावी लागेल. मन विचलित होण्याची शक्यता असल्याने एकाग्रतेवर काम करा. तुमच्या आत्मविश्वासच तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल. उपाय आणि शुभ दिनांक. उपाय. दर गुरुवारी पिवळा फल दान करा. ओम भास्कराय नमः या मंत्राचा जप करा. सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा. लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवा. शुभ दिनांक 3, 7, 12, 19 आणि 25 हे दिवस शुभ ठरतील. महत्वाचे निर्णय या दिवशीच घ्या. तर मेष राशीच्या जातकांनो, हा महिना संधी, शिस्त आणि संयम यांचा आहे. योग्य पद्धतीने वागलं तर यश तुमचं नक्कीच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या राशीचा व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूच. श्री स्वामी समर्थ.